याआधी त्यांनी गावात खूप सारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. पहिल्यापासून गाव त्यांच्या म्हणजे पाठिंबा आहे गावाला त्यांचा पूर्ण. आणि याआधी त्यांनी आज तर हळदी कुंकवाचा कार्यक्रम अतिशय उत्साहीतपणे पार पडला. तर त्यांनी अतिशय उत्कृष्ट अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केलेला आहे गावात. निर्मलाताई आणि ज्योतिताई या गावातून भरघोस मतांनी म्हणजे विजयी होतील असं तर म्हणजे गावकऱ्यांच्या दृष्टीने ठाम मतदान होईल असं सांगतो. ज्योतिबाईंनीच का पाहिजे? मानसिंग भाईंचं काम कसं राहील? मानसिंग यांचं काम हे उत्कृष्ट आहे. ते रांजणगाव या ठिकाणी अतिशय भरपूर लोकांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्यांनी. तसेच गावकीच्या दृष्टीने त्यांनी काही उपाययोजना किंवा काही शासनाच्या काही योजना असतील त्यांनी गावात अवलंबल्या आहेत. तर त्यांचं काम हे उत्कृष्ट आहे. असं संतोष दादा हे पहिल्यापासून एक सामाजिक कार्यकर्ता आहे, तरुणांचं प्रेरणास्थान आहे. त्यांनी अतिशय उज्ज्वल प्रकारे गावचा विकास केलेला आहे आणि अजूनही त्यांच्या हाती विकास होतोय गावात. ते अशा खूप साऱ्या राजकारणातून राजकारणाच्या माध्यमातून खूप साऱ्या उपाययोजना आणतात, ते गावचा विकास करतात ते. आणि अतिशय येणारी नवीन पिढीला ते घेऊन चाललेलं आहे सोबत. त्यामुळे गावचा आर्थिक आणि सर्वांगीण विकास होण्यास खूप सारी मदत होईल असं मला वाटतं. काय वाटतं ज्योतिबाईंनी आणि निर्मलाताईच्या विजयाचा विश्वास? हो 7 तारखेला गुलाल कोणाचा? अतिशय ठामपणे सांगू शकतो की त्यांचा अतिशय भरघोस अशा मतांनी विजय होतील त्या. घड्याळाचे. हो, घड्याळाच आहे ना.